या अगोदर आपण ऐकत होतात संभाजीनगरचा आवाज अर्थातच सौरभ राजपूत सरांना तुम्ही ऐकलंय. अंबा घरी धर शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाच्या आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. तुका मने पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर ज्यांचं मी सकाळपासून आतुरतेने वाट बघत होतो असे जवान साहेब या ठिकाणी आलेत. अगदी काही वेळामध्येच आमदार साहेबांचं देखील शुभ आगमन या मैदानावरती होतंय. कार्यसम्राट, दमदार आमदार, लोकप्रिय आमदार, विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आमचा नेता, राष्ट्राचा अभिमान, असे कार्यक्षम आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांची उपस्थिती काही वेळातच मैदानावरती होतीये. खरं तर त्यांच्यावरती प्रेम करणारी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आलेत. आज आमच्या समवेत खरं तर ज्यांना या मैदानावरती येणं शक्य नाही ते tenniscricket.in माध्यमातून खरं तर आमच्या समवेत जोडलेले आहेत. tenniscricket.in एक देशातील नामांकित असलेली ही यूट्यूब वाहिनी आहे. महत्त्वाच्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. एका बाजूने जर पाहिलं आपण नामांकित असलेला SK फ्रुट्स वेळापूर आणि माळशिरस तालुक्यातील सर्वाधिक यशस्वी संघ मालक सोमनाथ भैस यांच्या मालकीचा असलेला सोमनाथ भैस 11. ऑल सेट, रेडी फॉर द मॅच, लेट्स प्ले ची घोषणा होतीये. बरोबर घड्याळामध्ये जर पाहिलं 6:55 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. मॅच क्रमांक 3 ला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फटका हवेत सजवलाय. कॅच देखील खूप चांगला आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम कॅच आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार मैदानाच्या आतमध्ये झालाय. मोठी विकेट. अगदी सलामीला आलेला सागर पाटील पिरळे गावचा हा सुपुत्र. शून्यावरती पहिला गडी बाद झालाय मित्रांनो. एक वाघ थांबतो ना थांबतो तोच मैदानाच्या आतमध्ये दुसरा वाघ दाखल होतोय. SRPF जवान, महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मॅन फ्रॉम पिरळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. पुन्हा एकदा आपल्याला सोमनाथ होळकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम. मित्रांनो, खरं तर क्रिकेट खेळाडूंची व्यथा आणि जर पाहिलं आपण खूप मोठ्या आहेत. आज खरं तर अनेक खडतर गोष्टींचा सामना करावा लागतो. महाराष्ट्र पोलीस आहेत. सोमा सर यांना आपण बॅटिंगसाठी पाहणार आहोत. तर गोलंदाजी मार्कवरती याच गावचे सुपुत्र नव्हे तर या गावचे डेप्युटी उपसरपंच यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. बापूदादा मुंगुसकर जसा बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकलाय अगदी सोमा होळकरच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर. लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही झुकत. सोमाच्या बॅट मधून आलाय गगनचुंबी षटकार. महाराष्ट्र पोलीस आहेत. मनगटातील जोर दाखवलाय. बापूदादांना आसमान दाखवलंय. यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. सोमा होळकर जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना मित्रांनो, पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकला. आणि तुम्ही बघा क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकायला कोणी शिकवलं तर भारतीय संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. MS धोनीने पहिल्या चेंडूवरती षटकार कसा ठोकायचा ना आणि कशी आक्रमक सुरुवात करायची हे क्रिकेटमध्ये दाखवून दिलं. आज अनेक खेळाडू पहिल्या चेंडूपासून षटकार ठोकण्याची त्यांची किमया दाखवतात. आज अंडर फ्लड लाईट्स आपण ही क्रिकेटची स्पर्धा खेळवतोय. कार्यसम्राट, दमदार आमदार साहेबांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा पुढे आलेली आहे. मिस कम्युनिकेशन, मिस फिल्डिंग आहे.
चुका चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु मी नेहमी सांगतो चुका आणि त्यामधून काहीतरी शिका. चुका अनेक होतात, चुका आपल्याला इकडे बघायला मिळतात, आक्रोश देखील पाहायला मिळतो कित्येक वेळा मैदानाच्या आतमध्ये. आणि एकमेव यशस्वी संघ मालक माळशिरस तालुक्यामध्ये आम्हाला बघायला मिळतात सोमनाथ भैस. खूप तळमळ, जिद्दी. खरं तर मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू जितक्या जिद्दी चिकाटीने खेळतात तितके सोमनाथ भैस मैदानाच्या बाहेरून खरं तर खेळाडूंना चेअरअप करतात. सलामीचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. यावेळेस फटका फसलाय आणि इकडे मारुती शेंडगे शून्यावरती बाद. याच मैदानाचा बेताज बादशाह शून्यावरती कोसळलाय. खरं तर मारुती शेंडगेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. खरं तर मी तर म्हणेल सूरज चव्हाणच्या भाषेत हा गोलीगत धोका झालेला आहे. अगदी जर पाहिलं तर मारुती शेंडगे शून्यावरती बाद झालेले आहेत. एक चांगले शिक्षक आहेत, क्रिकेटचं चांगलं वेड आपल्याला सरांनाच पाहायला मिळतं. 7 धावसंख्येवरती 2 गडी बाद आहेत. एसके फ्रूट वेळापूर संघाला 2 धक्के बसलेत. बॅटिंगसाठी मात्र आणखीन एक मोठं नाव या परिसरातील पुढे आपल्याला पाहायला मिळतंय. उदय माने देशमुख साहेबांना आपण पाहतोय. क्रिकेट आणि क्रिकेटची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली आहे. तब्बल 5 HD कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि निश्चितच आमदार प्रीमियर लीगचा थरार पाहण्यासाठी तुडुंब प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ही गर्दी साक्ष देते या क्रिकेटच्या स्पर्धेची. मित्रांनो, हा फायनलचा दिवस नाही तर या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षक राजांनी डोक्यावरती घेतली क्रिकेटची स्पर्धा. चर्चेत राहिली स्पर्धा. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक इकडे आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. नक्कीच आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं षटक इकडे संपेल. धावफलकावरती 8 धावा. धावफलकावरती 8 धावा आहे. 2 वाघांची पडली इकडे गाठ. कोण कुणाची लावणार वाट आणि कुणाचा पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये इकडे थाट. खरं तर आजचा हा थाट कुणाचा असेल, कारण यापूर्वी आम्ही राज देशमुखची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघितली. 7 चेंडूमध्ये 32 धावा ठोकल्या. खरं तर 7 चेंडूमध्ये 32 धावा या मैदानावरती होऊ शकतात. राज देशमुखने या मैदानावरती दाखवून दिलं. इतिहास रचलेला आहे आणि खरं तर अनेक इतिहास घडतात, अनेक इतिहास मोडले देखील जातात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या वेळेचा बॉल क्षेत्ररक्षकाने खूप चांगला प्रयत्न केलाय. गुड स्टॉप. खूप चांगला स्टॉप आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. चांगला स्टॉप इकडे अनुभवायला मिळालाय. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 9 धावा धावफलकावरती आहे. मित्रांनो, सोमा होळकरला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं संघासाठी खूप महत्वाचं आहे. स्ट्राईक मिळाली तर निश्चितच आपल्याला चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळेल. दर्जेदार क्रिकेट जर पाहायचं असेल तर सोमा होळकर स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. यावेळेस वाह, काय कलात्मक फटका खेळवलाय मित्रांनो. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका आहे. अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका आहे. चेंडू अगदी सीमारेषेचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळालाय. खूप चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. सुंदर क्रिकेट इकडे वेळापूरकरांना, माळशिरसकरांना अनुभवायला मिळतंय. 13 धावा. थोडीशी लाईन लेन फरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्याला मैदानावरती अनुभवायला मिळालं. आमदार प्रीमियर लीग. यावेळेस बॅट का किनारा, विकेट कीपर का सहारा. बिग विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये सोमाचा देखील खेळ संपलाय. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो, 7 समुद्राच्या पलीकडे क्रिकेटची स्पर्धा पोहोचली आहे. खास पुणे जिल्ह्यातून शिरूर वरून देखील आमचे खास प्रेक्षक जॉईन आहेत.
रवींद्र गिरमकर सर साईरामचे संस्थापक देखील शिरूर पुणे जिल्ह्यातून मॅच बघतायत, आपलंही मनपूर्वक स्वागत. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून देखील राशीनवरून मॅचचा आनंद घेत आहेत महेशजी आगमन, दोघांचंही मनपूर्वक स्वागत. चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेनिस cricket.in च्या माध्यमातून जोडलेल्या असंख्य प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अतिशय दर्जेदार क्रिकेट इकडे प्रेक्षकांना अनुभवायला मिळतंय. आमच्या समोर मोईन भाई देखील आहेत. चांगलं एक स्कोरिंग ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावरती 14 धावा आहेत. 14 तारखेचा इतिहास फार मोठा आहे. 14 एप्रिल विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव संबंध देशभरामध्ये साजरा केला जातो. भारतीय संविधानाचे शिल्पकार पुन्हा एकदा मिडॉपचा क्षेत्ररक्षकाला हुलकवणे, चेंडू होतो फरार, येतोय मोक्याच्या क्षणी खणखणीत चौकार, धावा देऊन जाईल 4 चौकार. खरं तर इकडे डाय मारणं गरजेचं होतं का? निश्चितच आपण पाहतोय अतिशय सुंदर सुंदर फटका सजवलाय आणि धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. दर्जेदार क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फटका हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. ओयूटीचा कॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. एसके फ्रूट वेळापूरचा संघ देखील जर पाहायला आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये इकडे थोडंसं अडचणीमध्ये येताना पाहायला मिळालाय. चांगलं क्रिकेट जे आपल्याला इकडे अनुभवायला मिळालं. दर्जेदार क्रिकेट आहे. तुम्ही बघा आज या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा सर्व भारतीयच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. खरं तर मैदानाच्या लगत अकॅडमीच्या देखील काही मैदान आहेत. अकॅडमीचे अनेक विद्यार्थी सराव करतायत. खरं तर अकॅडमीच्या आमच्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना देखील त्यांच्या भावी वाटचालीसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. उद्याचं भविष्य आहे आणि आज हे उद्याचं भविष्य खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला घडवायचं आहे. निश्चितच आपण पाहतोय असंख्य तरुण इकडे सराव करतायत. कोणी पोलीस भरती असेल, कोणी आर्मीचा सराव. पुन्हा एकदा हा बॉल इकडे गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधली दरी भेटली आहे. चेंडू सुसाट सीमारेषा ओलांडतोय. या बॉल वरती आलाय खणखणीत चौकार. निश्चितच माळशिरस तालुक्याचं नाव ज्याने खरं तर 7 समुद्राच्या पलीकडे नेलं असा माळीनगरचा सुपरस्टार कृष्णा पवार देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. ज्या खेळाडूने खरं तर यावर्षी ISPL गाजवलं, कृष्णा पवार आपल्याला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं क्रिकेट क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळतंय. दर्जेदार क्रिकेट. खरं तर जे क्रिकेट तुम्हाला पाहायचंय तेच क्रिकेट इकडे पाहायला मिळतंय. बापू दादा पुन्हा एकदा आपल्याला इकडे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. बापू मुंगुसकर या नावाची चर्चा मागील पर्वामध्ये देखील राहिली आहे. MTPL चे देखील अनेक पर्व गाजवलेले आहेत. चर्चा आहे खेळाडूची. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाचा गाफीलपणा आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप. एक जीवनदान किती भागामध्ये पडू शकतं ना मित्रांनो, येणारा काळ तुम्हाला सांगेल. जीवनदान कित्येक वेळा घातक ठरलेत मित्रांनो. प्रतापराव गुजरांनी दिलेलं बेलोल खानाला जीवनदान इतिहासामध्ये एक वेळा अवश्य जरूर वाचा तुम्ही. प्रतापराव गुजरांनी बेलोल खानाला जीवनदान दिल्यानंतर काय झालं. क्रिकेटच्या मैदानावरती देखील जीवनदान कित्येक वेळा घातक ठरत आहेत. सातत्याने आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालंय. जीवनदान देखील इकडे प्राप्त होताना पाहायला मिळालंय. त्याचा फायदा घेतला जाईल का? क्षेत्ररक्षक आहेत पुढे. दुसऱ्या धावेंचा कॉल. फेकी थोडीशी खराब आहे. पाठीमागे बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय.
स्पर्धेमध्ये आकर्षक असे टी शर्ट आपण पाहतोय, खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाले. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड वेळापूर, सन्माननीय दत्तात्रयजी मदने साहेब, ज्ञानेश्वरजी जानकर, सीतारामजी मदने साहेब, सुनीलजी लावंड यांच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक असे टी शर्ट या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. रंगीबिरंगी टी शर्ट तुम्ही बघा, या मैदानाची शोभा वाढवली आहे. खरं तर मैदानाच्या चहूबाजूने आकर्षक असे फ्लेक्स, हॉस्पिटल शिवपूजा, याच परिसरातील हे हॉस्पिटल आपल्याला पाहायला मिळतंय. अद्ययावत सुविधा आहे. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. नेत्रदीपक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील जर पाहिलं आपण इकडे धाब्यांसाठी धाव सुरू आहे. धावा येत आहेत. 2 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये बसूल केल्यात. 28 धावा धावफलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही बघितला 67 पर्यंत आहे. 2.3चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. प्रत्येक षटक, प्रत्येक नवीन चेंडू काहीतरी या स्पर्धेचा इतिहास लिहित असतो. व्हाईट बॉलची घोषणा आहे. प्रत्येक चेंडू या स्पर्धेचा इतिहास लिहिणार आहे. आमदार प्रीमियर लीग, दमदार आमदार, कामदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब, 288 पैकी दमदार असलेले हे आमदार आहेत. सातत्याने चर्चेत राहिलेले आहेत आपल्या कामाच्या माध्यमातून. आज त्यांच्या पाठीमागे खरं तर माळशिरस तालुक्याने देखील चांगली ताकद उभी केली आहे. पुन्हा एकदा खूप चांगला फटका आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पाठलाग करतील. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील प्राप्त होत आहेत. पाठीमागे बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा आहेत. प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जे डॉग स्क्वॉड पथक आले, बॉम्ब शोध पथक, त्यांना बाहेर घ्या. नक्कीच दीपक सावंत मिस्त्री, आपलं जे बॉम्ब शोध पथक मैदानाच्या आतमध्ये आले ते बाहेर घेऊन जा. खरं तर ऑफ साईडला जी गाडी आहे तिची लाईट्स बंद करा. 31 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हा बॉल खूप लाईन फरकटलेला आहे. खरं तर पाठीमागे थर्डमॅनच्या दिशेने जो आपण लाईटचा खांब आपण पाहतोय, त्याला जर चेंडू आदळला तर तुम्हाला पळून धावा घ्यायच्यात. याही सूचनेकडे आपण लक्ष द्यायचंय. सीमारेषेच्या बाहेर जर चेंडू गेला लागून तर त्याही डिसिजन खरं तर पंच कळवतील. अतिशय सुंदर असे सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. सामना देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा खूप चांगला बॉल इकडे हाताळलाय. अगदी बॅटच्या पुढ्यात दिलेला बॉल होता, त्याच्यावरती जास्त मोठा फटका आलेला नाहीये. खूप चांगलं क्रिकेट वेळापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज मात्र क्रिकेटचा खमंग आस्वाद इकडे क्रीडा रसिकांना घेताना पाहायला मिळत आहेत. तुडुंब गर्दी साक्षी देते या स्पर्धेची. पुन्हा एकदा लेन भरकटलाय. दिशाहीन गोलंदाजी आहे. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये भाऊ खाऊन गेली आहे. वाईट प्लस त्यावरती घेतलेली सिंगल. मित्रांनो, धावा कशा येत आहेत याला महत्व नाहीये. मी देखील नेहमी सांगतो, तुम्हाला पैसे कसे येत आहेत, अगदी कॅश येऊ द्या, फोन पे ने येऊ द्या, UPI ने येऊ द्या, कसेही पैसे येऊ द्या, परंतु पैसे येणं फार गरजेचं आहे. तसं क्रिकेटच्या मैदानामध्ये धावा देखील येणं फार गरजेचं आहे. जवान सरांना हसू आलंय, पैसे कसे येऊ द्यात. पुन्हा एकदा हा बॉल फटका खूप चांगला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. एका सिंगलच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे. चार विकेट गमावल्या. तुम्ही बघा, धावफलकाला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम झालेलं आहे. एक चांगलं क्रिकेट जे क्रीडा रसिकांना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. असंख्य प्रेक्षकांची गर्दी आपल्याला अनुभवायला पाहायला मिळाली आहे. स्पर्धेमध्ये आमची ऑफिशियल टीम देखील कार्यरत आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पुणे जिल्ह्यातील नामांकित असलेले पंच पांडुरंग सरोदे,
तर एका बाजूने सचिन पवार सर, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत सोलापूरचे नामांकित पंच वरुण बुर्ला सर. सोलापूर जिल्ह्याचं नाव पंचांच्या क्षेत्रामध्ये देखील खूप चर्चेत राहिलं. सोलापूरचे नामांकित पंच अनिश सहस्रबुद्धे तुम्हाला IPL मध्ये पंचांची भूमिका बजावताना पाहायला मिळाले. यावर्षी MCAच्या परीक्षा देखील सोलापूर जिल्ह्यातील अनेक पंच खरं तर पास झालेत. यावेळेचा बॉल फुल टॉस चेंडू आहे, फटका फसलाय आणि इकडे मोठ्या खेळीचा अंत देखील संपलाय. उदय माने देशमुख साहेबांची विकेट इकडे मैदानाच्या आतमध्ये आली आहे. महत्वाचा गडी इकडे कोसळलाय. अप्रतिम कॅच. अनिश यांना आपण तिकडे बाउंड्री लाईन वरती पाहतोय. माळीनगरचा हा अनिश खरं तर ज्याने अनेक मैदानावरती आपली चांगली कामगिरी केली आहे. मॅच क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमदार प्रीमियर लीगचं सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अंडर फ्लड लाईट्स प्रकाश झोतामध्ये आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. लाईटचे तब्बल 6 टॉवर्स आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. खूप चांगला प्रयत्न आयोजकांचा आहे. खरं तर जी स्पर्धा 1 तारखेला सुरू होणार होती ती स्पर्धा आज 14 तारखेला सुरू झाली. काही अडचण नाही, सुरू झाली लेट पण थेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बादशाह शेख यांच्या वतीने सलीमसाठी सलगच्या 3 षटकारासाठी 2100 रुपयांचं बक्षीस. मॅचकडे जाऊयात. ओव्हर क्रमांक 4 ला इकडे सुरुवात आहे. स्विंग केलाय बॉल. एका बाजूने जर पाहिलं आपण फारुख शेख आपल्याला पाहायला मिळत आहेत. फारुख शेख ज्याला खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फारुख शेख मैदानाच्या आतमध्ये आहेत. सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय. तुडुंब प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेची साक्ष देते. प्रेक्षक राजांनी डोक्यावरती घेतली आहे. पुन्हा एकदा स्विंग केलाय बॉल. अगदी खेळपट्टीवरती पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळालाय. SK फ्रूट वेळापूरचा संघ प्रचंड बॅकफूट वरती आहे. प्रचंड बॅकफूट वरती आपल्याला हा संघ इकडे पाहायला मिळतोय. आक्रमण होणं खूप गरजेचं आहे. आक्रमण तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. पुन्हा एकदा हा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 व्यक्तीमध्ये वैर दाखवणारा आकडा आहे. ज्यावेळेस 2 व्यक्तीमध्ये वैर निर्माण होतो आपण म्हणतो तुझ्यात आणि माझ्यात 36चा आकडा आहे. अर्थातच तोच आकडा जो आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. 36 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं क्रिकेट खरं तर आज आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. आणि या क्रिकेटच्या खेळाची बातच नाही आहे. तुम्ही बघा, काहींना क्रिकेट खेळायला आवडतं, काहींना पाहायला आवडतं, परंतु हा क्रिकेटचा खेळ प्रत्यक्ष मैदानात खेळला जाणारा खेळ आहे. यावेळेचा बॉलला पीक केलाय उंच आकाशामध्ये, परंतु मित्रांनो अन्नेसने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु काय घडलंय हे देखील पाहावं लागेल. प्रेक्षक राजांनी तर इकडे नकार कळवलाय, परंतु इकडे आमचे ऑन फील्ड पंच इंटरेस्टेड आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बाउंड्री लाईन वरती अन्नेसने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पाहायचं इकडे काय घडलंय, काय बिघडलंय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा. पाठीमागची किपरच्या पाठीमागे जी गाडी आहे, तुम्ही व्हाईट लाईट ती बंद करा. तुम्ही निवांत उभे राहा, मॅच बघा. खरं तर तुम्ही आल्यानंतर या स्पर्धेची शोभा देखील वाढलेली आहे. निश्चितच प्रेक्षक राजांची देखील उपस्थिती फार गरजेची असते. आपण आलात, खरं तर आपलं स्वागत आहे, परंतु लाईट ऑफ करा. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय डिसिजन, आणि इकडे चेंडू सुरक्षितरित्या आतमध्ये थांबवलाय. त्यामुळे आत्ताच्या किती धावा आहेत पंच?
एकच. 2 का 1? 2 धावा इकडे आपण काउंट करतोय आणि 2 धाब्यांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकाला आकार मिळेल. 38 धावा. 38 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा हा बॉल फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. धावफलकावरती 39 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. 39 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. संध्याकाळच्या जर आपण पाहिलं 7:18 वेळ झालेला आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. क्रिकेट आणि क्रिकेटची चर्चा आपल्याला पाहायला मिळतीये. निश्चितच दर्जेदार क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतंय. नक्कीच अप्रतिम स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार इकडे ठोकलाय आणि या षटकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाचं धावफलक जे आपल्याला 45 या अंकावरती पाहायला मिळतेय. एसके फ्रूट बेळापूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरं तर माळीनगरचे आमचे अतुल आबा थोरात यांनाही खरं तर ही स्पर्धा खेळण्याची खूप इच्छा होती, परंतु त्यांच्या वडिलांची डोक्याची सर्जरी झाल्या कारणाने खरं तर सोमनाथ भैस या संघात ते सामने खेळू शकले नाहीत. परंतु त्यांनी मात्र आपल्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप चांगले खेळा या शुभेच्छा मात्र अतुल आबांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. यावेळेचा बॉल कव्हर मध्ये उडवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. तत्पूर्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकी देखील थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. धाब्यांसाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. 47 धावा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत वसूल केल्यात. एक चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतंय. दर्जेदार क्रिकेटचा खेळ आहे आणि निश्चितच चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून यावेळेस पंचांचा इशारा येतोय. इकडे इट्स अ नो बॉल, नो चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेट मधील सुवर्ण संधी. इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा हा बॉल बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. फ्रीचा बॉल होता. जास्त काही मोठी करामत इकडे करता आलेली नाहीये. एकच धाव, 49 धावा. 4.4चा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्क वरती गणेश अंधारे, CJ7 स्पोर्ट शॉपीचे मालक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. कशा प्रकारे कामगिरी होतीये. सलीम यावेळेस हो गई गलती, हो गई भूल, दांडी हो गई गुल. एस्ट्यांवरती चेंडू आदळलाय. सलीमचा खेळ संपलेला आहे. विकेटचं पतन आपल्याला होताना पाहायला मिळालंय. महत्वाची विकेट आली आहे. बॅटिंगसाठी मात्र पुन्हा एकदा नवीन फलंदाज दाखल होत आहेत. स्पर्धेमधील महत्वाची विकेट येताना पाहायला मिळाली आहे, जी क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळाली आहे. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज इकडे दाखल होत आहेत. माळीनगरचा आणखीन एक अनुभवी खेळाडू अरिफ काझीला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अरिफ काझी याही खेळाडूने जर पाहिलं आपण अनेक संघर्ष करत या क्रिकेटची आवड त्यांनी जोपासली आहे. खरं तर आपण जर बघितलं आरिफ काझी एक चांगले गोलंदाज म्हणून खरं तर नावलौकिकास पात्र आहेत. वेळ आली तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी देखील
खूप चांगली करताना पाहिलेत। यावेळेस देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये। सायंकाळचे संध्याकाळचे आपण जर पाहिलं 7:22 वेळ इकडे झालेला आहे। मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळेचा फटका खूप चांगला मैदानाच्या आतमध्ये सजवलाय। समोर क्षेत्ररक्षक उभा आहेत। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते। फेकी खराब। जिकडे दुसऱ्या धाव्यांची गरज नव्हती तिकडे दुसरी धाव देखील आली आहे। 2 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त आल्यात। 2 धावे बरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाईल। धावफलकावरती आपण पाहतोय 5 षटकाच्या समाप्ती अखेर 51 धावा आहेत। उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, चालू असलेला सामना एसके फ्रूट वेळापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमनाथ व्हाईस 11। 2 समान आणि ताकदवान असलेल्या संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते। एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतंय। आमदार प्रीमियर लीग, दमदार आयोजन, काय जबरदस्त नियोजन इकडे केलंय मित्रांनो। खरं तर ऑनलाईन सामना बघणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्हाला ही स्पर्धा कशी वाटतेय आपण कमेंटच्या माध्यमातून कळवू शकताय। यासाठी फक्त तुम्हाला काय करायचंय, tenniscricket.in सर्च करा आणि नक्कीच सबस्क्राइब करायचंय। हा बॉल अगदी टप्प्यात घेऊन कार्यक्रम लावलाय। लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही झुकत। षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय। काय जबरदस्त फटका इकडे सजवलाय। गोलंदाज पांडा सर रिपीट। गोलंदाजाचं नाव कळवा। छोटू बोडरे यांना आपण इकडे गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय। खरं तर असंख्य प्रेक्षक आमचे ऑनलाईन सामना बघतायत। तुम्हाला एकंदरीत वेळापूरचं क्रिकेट आणि ही डे नाईट क्रिकेटची स्पर्धा कशी वाटतीये आपण नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवू शकताय। बादशाहभाई यांच्याकडून या ओव्हरमध्ये जर 2 षटकार आले तर 1000 रुपये। हो, यावेळेचा बॉल धाव घेण्यासाठीचा प्रयत्न, खूप वेगात धाव घेतली गेली आहे। एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते। एका धावे बरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाईल। 58 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात। एक चांगलं क्रिकेट, वेळापूरचं क्रिकेट फार समृद्ध आहे। तुम्ही बघा माळशिरस तालुक्याच्या क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेत। खरं तर रशीद भाई, खरं तर जो खेळाडू ज्याच्याकडे कुणाची नजर पडली नाही आणि जो खेळाडू अनसोल्ड म्हणून राहिला आणि खरं तर त्या खेळाडूला इकडे सध्या मात्र खूप चांगली बॅटिंग। अस्तित्वाचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो ना त्यावेळेस मित्रांनो अशी खेळी नक्कीच पाहायला मिळते। हो, 2 धावेंचा प्रयत्न होता परंतु इकडे प्रयत्न फसलेला आहे। विकेट येते मैदानाच्या आतमध्ये। धावबाच्या स्वरूपामध्ये इकडे विकेट आली आहे। आमदार प्रीमियर लीगचं खूप सुंदर आयोजन, दमदार नियोजन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतंय। अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत बबनरावजी अंभोरे सर, माळशिरस तालुक्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व। आपलंही मनपूर्वक स्वागत। खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची आवर्जून उपस्थिती होतीये, मूळचे वेळापूर नगरीचे सुपुत्र आणि सध्या मात्र जर पाहिलं अकलूजमध्ये फार प्रचलित असलेले एक प्रसिद्ध कवी आणि ज्यांच्या अनेक कविता, अनेक कादंबऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील असे प्राध्यापक रोहित देशमुख सर या ठिकाणी उपस्थित झालेत। रोहित सर, आपलंही आपल्या गावच्या नगरीमध्ये खरं तर मनपूर्वक आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो। रोहित सरांना देखील क्रिकेटच्या
खेळाची खूप आवड आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आपण नजर टाकणार आहोत. नक्कीच आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. 60 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी इकडे पुढे आलेले आहेत. नवीन फलंदाज पुन्हा एकदा हा बॉल अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव आली आहे. दुसऱ्या धाब्यांसाठीचा कॉल आणि थोडीशी खराब फिल्डिंग आहे. 2 धावा देखील इकडे कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुन्हा एकदा आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट यावेळेस देखील 62 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अंतिमचा बॉल बिग हिट करणार का, प्रयत्न केले जातील का, परंतु इकडे पुन्हा एकदा हा बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉलला थांबवलं. एक धाव तर आली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावे बरोबरीत आपण पाहतोय 6 षटकांचा खेळ संपलाय. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 धावा. 63 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. निश्चितच दुरुस्ती केली जाईल. एक मिनिट चेक केलं जाईल आणि पुन्हा आपल्या समोर दिलगिरी व्यक्त करतो. खर तर जो वाईट चेंडू होता तो इकडे काउंट करण्याचा राहून गेला. सोमा सर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि खरं तर सातत्याने आपण पाहतोय महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेक्षक राजांची देखील लक्ष या सामन्याकडे लागले. आणि खरं तर सातत्याने माळशिरस तालुक्यामध्ये माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे मित्र प्राध्यापक रोहित देशमुख सर आणि त्याचबरोबर इथं बबनरावजी अंभोरे सर यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 200 रुपयांचं बक्षीस त्यांनी दिलं. दोनही मान्यवरांचं मी मनापासून धन्यवाद करतो. व्रत घेता सेवेच्या अश्रू पुस्तयावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय मित्रांनो. धाव फलकावरती धाबा जोडल्या गेल्यात 63, तर जिंकण्यासाठी करायच्यात 64 धावेंची गरज. तब्बल 1.5 लाख रुपयांची पारितोषिक असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे. असंख्य प्रेक्षक खरं तर ऑनलाईन इकडे सामना बघतायत. तुम्हाला ही आमदार प्रीमियर लीगची स्पर्धा कशी वाटतेय आपण कमेंट करून नक्कीच कळवू शकताय. 63 धाबा झाल्या, जिंकण्यासाठी 64 करायच्यात. पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण इकडे अनाउन्स करतोय. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण अनाउन्स करणार आहोत. नक्कीच नाणेफेकीचा कौल आपण इकडे संपन्न करतोय. आणि मित्रांनो, ज्या खेळाडूची तुम्ही आतुरतेने वाट बघताय खरं तर तो खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील सिक्सर किंग आणि ज्याने माळीनगर माळशिरस तालुक्याचं नाव
ज्याने महाराष्ट्राच्या नव्हे तर देश विदेशामध्ये पोहोचवलं असा कृष्णा पवार पुन्हा एकदा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. राजवीरचे कॅप्टन आलेत. सौरभ राजपूत सरांना विनंती आहे, आपण माईकशी कॉन्टॅक्ट करायचंय. चला टॉस साठी दोन्ही संघांना एक आपण टॉस साठी यायचंय. आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. राजवीरचे कॅप्टन आले आहेत. सायरा 11 सुळेवाडी तुमच्यासाठी लास्ट कॉल आहे. हा टॉस आपण सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न करूयात. याच गावचे सरपंच बनसोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस इकडे संपन्न करतोय. दादा तुपे साहेबांना विनंती, आपण टेस्टशी संपर्क साधायचा आहे. आकाशाकडून जमिनीकडे नाना आलंय. टॉस जिंकलाय सायरा 11 सुळेवाडी आणि कळवलंय आम्ही प्रथमतः गोलंदाजी करणार आहोत. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. सामन्याला आपण सुरुवात करतोय. चला दुसऱ्या इनिंगला लगेच सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षकांना वारंवार सूचना येत आहेत. आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचंय. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय खरं तर असंख्य प्रेक्षक आमच्या समोर जोडलेले आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रंगीबेरंगी टी शर्ट ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड वेळापूर, ज्ञानेश्वरजी जानकर, सीतारामजी मदने साहेब, दत्तात्रयजी मदने साहेब, सुनीलजी लावंड यांच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक असे किट या ठिकाणी उपलब्ध झालेत. या चारही मान्यवरांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तर जाऊया दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. ऑल सेट रेडी फॉर द मॅच, लेट्स प्ले ची घोषणा होतीये. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 64 धाब्यांची आवश्यकता आहे. 36 चेंडूमध्ये 64 धावा आणि या 64चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होतोय. यासाठी मात्र सलामीचे 2 धुरंदर देखील दाखल झालेले आहेत. आणि बरोबर जर आपण घड्याळामध्ये जर पाहिलं, पहिला चेंडू जसा टाकला जाईल तसा टायमिंग देखील आपल्याला सांगितला जाईल. महत्वाचे सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मॅच क्रमांक 3 मॅचला जशी सुरुवात झाली आहे, पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळालाय. बाप्पू यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लेफ्ट हँड बॅटर. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट, चेंडू सरळ जाईल मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. बाप्पूंच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बाप्पू मुंगोस्कर चौकार ठोकत खरं तर इकडे आगाज तो अच्छा है, अंजाम कैसा होगा देखना पडेगा. खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 64चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. अगदी दुसऱ्या चेंडूवरती चौकार देखील आलाय. सातत्याने आपण पाहूयात इकडे आक्रमण केली जात आहेत का. कीपरच्या पाठीमागे ज्यांनी गाडीची लाईट्स ऑन ठेवली आहे त्यांना सूचना आहे, पुन्हा लाईट्स ऑन ठेवू नका, आता बंद करा.
ओके, धन्यवाद. 4 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. निश्चितच चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. माळशिरसकरांना सातत्याने मात्र क्रिकेटची खास मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. अगदी MTPL सारखी स्पर्धा पुढे आली आणि त्यानंतर मात्र BR आंबेडकर असेल, त्याचबरोबर इथं आमदार प्रीमियर लीगचा थरार असेल. एक सुरेख आयोजन सातत्याने आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. आणि विशेष करून तुम्ही बघा, पालखी तळाचं हे मैदान आहे, सातत्याने चर्चेत राहिलंय. खरं तर खूप चांगलं मैदान आहे आणि या मैदानाची सजावट देखील खूप चांगली केली आहे. अंडर फ्लड लाईट्स लख प्रकाशामध्ये ही स्पर्धा संपन्न होतीये. आणि तुम्ही बघा, खरं तर ह्या फ्लड लाईट्सचं उद्या उद्घाटन आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. उद्या या स्पर्धेचा देखील ऑफिशियल उद्घाटन सोहळा उद्याच होईल. आमदार साहेबांची उद्या उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. आज खरं तर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव, खेळाडूंच्या आग्रहास्तव आपण ही स्पर्धा सुरू केली आहे. पुन्हा एकदा स्विच हिट केला आहे. प्रॉपर मिडल झालेला हा चेंडू आहे. सुसाट वेगाने क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु चेंडूचा वेग त्यापेक्षाही अधिक आहे. या बॉलवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय खणखणीत चौकार आणि धावा नक्कीच इकडे प्राप्त होत आहेत. 4 9 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट या मैदानावरती बघताय, असे या भागाचे कार्यक्षम दमदार आमदार, लोकप्रिय आमदार, आदरणीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांचा मात्र मैदानावरती आगमन झालंय. आमदार साहेब, आपलंही मनोपूर्वक सहर्ष स्वागत. आमदार साहेबांच्या संकल्पनेतून उभा राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे. माझ्या ग्रामीण भागातील मुलं एक चांगलं क्रिकेट खेळली पाहिजेत. ग्रामीण भागातील मुलांना एक हक्काचं मोठं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलंय. क्रिकेटसाठी सर्वतोपरी त्यांची मदत आहे. खरं तर आमदार साहेबांचं देखील सातत्याने खेळाडूंवरती लक्ष आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय इकडे, इट्स अ वाईड बॉल आहे. खरं तर आमदार साहेबांचं नेहमी सांगणं आहे, खरं तर तुम्हाला जर निश्चितच प्रेम करायचं असेल तर क्रिकेटच्या खेळावरती करा. कुठल्याही खेळाशी तुम्ही चांगली मैत्री करा. मी नेहमी खरं तर अनेक स्पर्धेच्या माध्यमातून सांगत असतो, तुम्हाला जर व्यसन करायचं असेल तर तुम्ही मैदानी खेळांचं व्यसन करा, चांगलं असतं. खरं तर शरीरयष्टी देखील चांगली राहते. हा फटका खूप चांगला सजवलाय. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इकडे संपन्न झाला आणि 14 धावा. महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ तुम्ही बघा, कुस्ती आहे, कबड्डी आहे, मल्लखांब असेल, असे महाराष्ट्राचे पारंपरिक खेळ आहेत. कुस्तीचा डाव देखील खरं तर तुम्ही जपणं खूप चांगलं आहे, कारण कुस्ती देखील खूप चांगला खेळ आहे. तुमचं आरोग्य सुधारतं. आज क्रिकेटच्या खेळाने देखील तुमचं आरोग्य चांगलं राहतं. खरं तर मागील वर्षी देखील मी आमदार साहेबांचा अनुभव घेतला. या मैदानाला कमीत कमी 2 राऊंड मारल्याशिवाय ते निवांत कधीच बसले नाहीत. विशेष त्यांचं खरं तर शरीरावरती देखील चांगलं लक्ष आहे. आमदार साहेबांचं पुन्हा एकदा मनोपूर्वक स्वागत. आज खरं तर आमच्या समोर बसून खरं तर इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. मागील वर्षी देखील खरं तर याच व्यासपीठावरून त्यांनी सामन्यांचा आनंद घेतला, खेळाडूंचं कौतुक केलं. गत वर्षी खूप चांगली स्पर्धा झाली. यावर्षी देखील आमदार प्रीमियर लीगचा घाट, पुन्हा एकदा थाट याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. आमदार साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. 14 धावा, शेवटचे 30 चेंडू, अजूनही 50 करायच्यात. गोलंदाजी मार्क करते इकडे सोमा होळकर, महाराष्ट्र पोलीस. 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 ओव्हरचे सामने मैदानाच्या आतमध्ये आहेत. निश्चितच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. निश्चितच 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल कट केलाय, क्षेत्ररक्षकाचा गाफीलपणा आहे. इकडे कॅच देखील ड्रॉप होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आमदार साहेबांचे विश्वासू सहकारी यशराज RMCC फ्लॅटचे मालक दादाराजे घाडगे साहेब हेही सामन्याचा आनंद घेत आहेत. दादाराजे, आपलंही मनोपूर्वक सहर्ष स्वागत असेल. 15 धावा धावफलकावरती आहेत.
ऑनलाईनच्या माध्यमातून खरं तर दादा राजे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलंही मनोपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस देखील खूप चांगला कॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. गणेशचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाहीये. खेळामध्ये पुन्हा एकदा बदल होऊ शकतो. नक्कीच आपण पाहतोय इकडे विकेट देखील आली आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 15 धावसंख्येवरती एक गडी बाद आहे. आपल्या समवेत आमदार साहेब देखील इकडे सामन्याचा आनंद घेत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून जोडलेला प्रेक्षक वर्ग देखील आपल्या समवेत आहेत. क्रिकेट या खेळाची चर्चा गल्ली ते दिल्ली आपल्याला क्रिकेटची चर्चा पाहायला मिळतीये. टेनिस क्रिकेट अलीकडे फार प्रचलित होताना पाहायला मिळालंय. अगदी जर पाहिलं ITCSF असेल, ISPL सारख्या स्पर्धा असतील, लाखोंच्या स्पर्धा आज मात्र कोटीची उड्डाणं घेत आहेत. तुम्ही बघा, टेनिस क्रिकेट अलीकडे कोटी रुपयांच्या बक्षीस असलेल्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्यामुळे खरं तर याही क्रिकेटच्या खेळाची फार चांगली चर्चा राहिली आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचलेला हा क्रिकेटचा खेळ आहे. खरं तर आमचे जवान सर मात्र आमदार साहेबांना दाखवत आहेत कशा प्रकारची tenniscricket.in ची क्वालिटी आहे. आज तुम्ही बघा, खरं तर tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांनी छोटीशी सुरुवात केली. आज ती सुरुवात प्रचंड मोठ्या वटवृक्षामध्ये पाहायला मिळते. तुमचा छोटी सुरुवात असू द्या, परंतु ते उद्या खूप मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर नक्कीच होताना पाहायला मिळतं. 15 धावा आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच आज मात्र जर पाहायला पण कृष्णा पवार सरांचा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खरं तर इंडिया कप मध्ये देखील जर पाहिलं खूप सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. सातत्याने आपण पाहतोय खेळाडूंसाठी सातत्याने हक्काची पर्वणी उपलब्ध करून देतात. सतरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. इथून पुढे देखील जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं आपण 26 चेंडूमध्ये 47 धाव्यांची गरज आहे. 26 चेंडूमध्ये 47 धाव्यांची गरज. मॅच आपणही मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. यावेळेस थोडासा खाली राहिलेला बॉल जमीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे आक्रमण करावं लागेल. निश्चितच आपण जर पाहिलं माळशिरस तालुका प्रीमियर लीग अगदी जर पाहिलं MTPL कमिटीच्या अंतर्गत असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे. याही परिसरामध्ये आपण जर पाहिलं फटका उंच आकाशामध्ये उंची जास्त मिळाली आहे. पाहिजे तितकी लांबी मिळवली शकलेली नाहीये. अप्रतिम कॅच आणि इकडे महत्वाची विकेट आली आहे. एका पाठोपाठ एक विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी जर पाहिलं आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण वेळापूर नगरीमध्ये खूप मोठं आयोजकांचं धाडस आहे. अगदी सध्या जर पाहिलं पावसाळी हंगाम सुरू आहे आणि पावसाळी हंगामामध्ये इतकं मोठं टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन करण्याचं धाडस सहसा कोणीही करत नाही. परंतु हे वेळापूरकरांचं हे दुसरं वर्ष आहे मित्रांनो. दुसऱ्यांदा त्यांनी ते धाडस करून दाखवलंय. आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य, वाढदिवसाचं निमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आहे. आणि ग्रामीण भागातील मुलांसाठीचं एक हक्काचं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून सातत्याने उपलब्ध केलं जात आहे. शेवटचे 24 चेंडू आणि 47 धाब्यांची गरज. 24 चेंडू 47 धाबा. एसके फ्रूट वेळापूर याही संघाने पुन्हा कमबॅक केलंय मित्रांनो. काही घडू शकतं मॅच मध्ये, काही घडू शकतं. अजूनही तुम्ही बघा, खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा आहे.
या क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतं. महत्वाची विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज दाखल होत आहेत. सोमनाथ जाधव यांना आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय. पाहायचं इथून पुढे सोमनाथ जाधवचा खेळ कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये होतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूमध्ये 17 धावा बसूल केल्यात. महत्वाचे 2 गडी देखील बाद होताना आपण बघितलेत. 24 चेंडू आणि 47 धाब्यांची गरज आहे. अतुल भैयांना विनंती, आपण माईकशी कॉन्टॅक्ट करायचंय. वेळापूर नगरीतील सर्वात सिनियर खेळाडू अतुल भैया माने देशमुख सिनियर खेळाडू आहेत, परंतु तरुणाला लाजवेल असं आजही क्रिकेट खेळतात. कालही त्यांनी खरं तर 2 तास या मैदानावरती सराव केलेला आहे. सतरा धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूने बापू दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर एका बाजूने साईराज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा माळीनगरचा हा खेळाडू आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. अरिफ काझीला तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवरती पाहताय. ज्या खेळाडूची कामगिरी नेहमीच चांगली अनेक मैदानावरती होताना आपण बघितलेले आहे. अरिफ काझीला इकडे गोलंदाजीसाठी पुढे आणलेलं आहे. निश्चितच कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. ओ यावेळेस देखील खूप चांगला बॉल इकडे हाताळलाय. दर्जेदार क्रिकेट नक्कीच आमच्या समवेत सामन्याचा आनंद घेत आहेत. कंदर नगरीतून उत्कृष्ट समालोचक आनंद भांगे सर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आनंद सर, आपलंही मनोपूर्वक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा आरिफची देखील खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत. यावेळेचा बॉल जास्त मोठा फटका आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. धाव घेण्यासाठीचा प्रयत्न, एकच धाव. 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजूनही जर पाहायला आपण 21 चेंडू आणि 46 धावा. 21 चेंडू 46 धाव्यांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एसके फ्रूट वेळापूर संघाने सांगितलंय सामना अजून संपलेला नाहीये, कारण खेळ अजून संपलेला नाहीये, कारण आम्ही जिंकलेलो नाहीयेत. एसके फ्रूटने डाव टाकला इकडे. आरिफ काझी यावेळेस गती परिवर्तन बॉल होता. अंगभेदक माराय. नक्कीच जर पाहिलं इकडे डॉट बॉल देखील आलाय. शेवटचे 20 चेंडू आणि 46 धावा. हळूहळू मॅच इकडे निसटतीये सोमनाथ बॉयज 11 पिलीव संघाच्या हातातून. कारण इकडे अगदी जर पाहिलं 16 चेंडू मध्ये फक्त 18 धावा आल्यात महत्वाच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा इक्वेशन बदललंय मित्रांनो. 19 बॉल आणि अजूनही 46 करायच्या. कुछ भी हो सकता है, काही घडू शकतं मैदानावरती. पुन्हा एकदा बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट चेंडू आलाय मित्रांनो. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. आणि धावफलकावरती धावा आल्यात आतापर्यंत 18 धावा 18 चेंडू मध्ये. तर अंतिमच्या 18 चेंडू मध्ये करायच्यात 46 धावा. खरं तर आत्ताच षटकाचा जर विचार केला तर आपण या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे मित्रांनो. एकदा जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो. खूप चांगला खेळ आहे. जवान सर, टाळ्यांचा आवाज कमी येतो आणि मग पुन्हा इंदुरीकर महाराजांची आठवण होते. इंदुरीकर महाराज नेहमी सांगतात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, चांगल्या कामासाठी नेहमी टाळ्या वाजवत चला, आणि चांगल्या कामासाठी जर टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी नको तिथं टाळ्या वाजवायला लागतात. त्यामुळे या जन्मी चांगल्या कामासाठी जरूर टाळ्या वाजवा. निश्चितच आपण पाहतोय टीम मीटिंग सातत्याने घेऊ नका. आपल्यासाठी घड्याळ वाहू नये.
खरं तर आपण प्लेइंग 11 मधल्या कुठल्याही खेळाडूला आत जाण्याचा अधिकार दिलेला नाहीये. फक्त प्लेइंग 11चा खेळाडू आतमध्ये जाऊ शकत नाहीये. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एसके फ्रूट एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत एसके फ्रूटने खूप चांगलं कमबॅक केलंय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इकडे गोलंदाजीसाठी आणलं जात आहे. महाराष्ट्र पोलीस SRPFचे जवान मॅन फ्रॉम पिरळे गावचा हा सुपरस्टार आहे सोमा होळकर. ओके, मॅच कंटिन्यू करा. पुन्हा एकदा एक सूचना आली आहे. प्लेइंग 11चा कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. आपण याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा हा बॉल 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही करायच्या 44 धावा. 17 चेंडू मध्ये अजूनही 44 धाव्यांची गरज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. इथून पुढे देखील पाहायचंय सोमा होळकरचं हे षटक कदाचित कमी धाव्यांचं जर पडला तर पुढच्या ओव्हरमध्ये मात्र दबाव इकडे फलंदाजावरती होईल. पुन्हा एकदा हा बॉल आपटी पार आणि इकडे पंचाने कळवलंय 1 पाऊंडची घोषणा आहे. खरं तर आपटी पार हा शब्द क्रिकेटच्या समालोचनामध्ये ज्यांनी आणला पारनेर तालुक्यातील एक नामवंत सिनियर समालोचक सीतारामदादा चौधरी. खरं तर ज्यांनी समालोचन क्षेत्र काय असतं हे जगाला दाखवून दिलं. आज खरं तर सीतारामदादांची देखील नामोल्लेख करणं खूप गरजेचं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित समालोचक होते सीतारामदादा चौधरी यांचा हा शब्द आहे. शेवटचे 15 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 43 धाव्यांची गरज. खरं तर प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव येते मित्रांनो. ही धाव गती चालणार नाहीये. तुम्हाला धाव्यांचा वेग देखील वाढवावा लागेल, गती वाढवावी लागेल. यावेळेस जसा उल्लेख केलाय मित्रांनो तसा बॅटचा फेस देखील ओपन केलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे आणि संपला गेलाय फलंदाजाचा खेळ. ओयूटीचा कॉल, फलंदाज झेलबाद. मित्रांनो सामना कुठं होता आणि सामना कुठं आलाय. खरं तर हेच अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कुठं कसं काय घडेल हे सांगू शकत नाहीये आणि हाच अनिश्चिततेने भरलेला खेळ आज 132 करोड भारतीयांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. गल्ली ते दिल्ली क्रिकेट आहे. तुम्ही बघा लहानांपासून थोरांपर्यंत हा क्रिकेटचा खेळ आवडला जातोय. यानंतर तुम्हाला माळीनगरचा सुपरस्टार इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. माळशिरस तालुक्याचा मान सन्मान नक्कीच कृष्णा पवार देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. यानंतरच्या मॅच मध्ये बरंचसं काही तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी जर पाहिलं आपण सायंकाळच्या सत्रामध्ये अक्षय बोडरेंना खेळताना पाहिलंय. आता तुम्हाला कृष्णा पवार देखील खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे बरंचसं काही आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस फुलोर लेनचा चेंडू होता. वेगात हाताळलेला बॉल फलंदाजाला अक्षरशः उभं केलंय साकिब मुलाने. अगदी पहिल्या चेंडूला फेस करत असताना इकडे कुठलाही मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. सोमा होळकरचं देखील जर षटक आपण पाहिलं खूप प्रभावित राहिलेलं आहे. अत्यंत चांगलं काम. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एका विकेटचं पतन. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय आणि इकडे जर पाहिलं सोमा होळकरच्या याही षटकाचा जर आपण विचार केला, सोमा होळकरने देखील या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या.
3. दोन षटकं सोमा होळकरने हाताळलीत आणि 2 षटकामध्ये फक्त त्याने धावा खर्च केल्या 6. मित्रांनो, दौंड ते वेळापूरचा प्रवास करून सोमा होळकर मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. दौंडमध्ये कार्यरत आहेत SRPF जवान खरं तर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. खडतर प्रवास सोमा सरांचा आपल्याला क्रिकेटसाठी पाहायला मिळतं. आणि खरं तर आज तुम्ही बघा, क्रिकेटवरती खेळाडू ज्या वेळेस क्रिकेट खेळतात ना, खरं तर मी अगदी मध्यंतरी काही खेळाडूंची मुलाखत घेतली. त्यांनी खरं तर सांगितलं, हे 4 महिने आम्हाला शरीरावरती लक्ष देण्याचे वेळ आहे. कारण 4 महिन्यानंतर सुरू होतो आमचं नुसतं धावपळीचा प्रवास. अगदी 200 किलोमीटर असेल, 400 किलोमीटर असेल, 500 किलोमीटरचा टप्पा ओलांडून क्रिकेट खेळावं लागतं. येणाऱ्या काळामध्ये खरं तर मी अनेक मैदानावरती भविष्यवाणी केली आहे. आगामी काळामध्ये खरं तर एक खेळाडूंची धावपळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर खेळाडूंना चांगली संधी देण्याचं काम ज्यांनी खरं तर एप्रिल महिन्यामध्ये सातत्याने केलं, असे BR आंबेडकर चषकाचे आयोजक मिस्टर PK प्रशांत खरात यांचंही आगमन झाले आणि त्यांची साक्षात सावली. तुम्ही बघा, PKंची सावली म्हणून मी एका माणसाला ओळखतो, खरं तर मिया भाई. जिथं PK जातात तिकडे मिया भाई देखील असतात. 12 चेंडू आणि 43चा सामना आहे. पाठीमागची लाईट ऑफ करा. यावेळेस बॅटच्या पुढे दिलेला बॉल आणि हा बॉल देखील खरं तर खूप दूरवरती फेकून देण्याचा प्रयत्न आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. निश्चितच चांगली फेकी इकडे केली आहे आणि इकडे पाहायचंय काय घडलंय. नक्कीच तिसरे पंच देखील इकडे जर चेक करतील, चेंडू सुरक्षितरित्या अडवलाय का नाहीये. वरुण बुर्ला सर इकडे चेक करतायत, सुरक्षितरित्या चेंडू आतमध्ये अडवलाय का नाहीये याची मात्र शहानिशा होतीये. आमदार साहेबांचा मात्र दैनंदिन व्यायाम मात्र सुरू आहे. शरीरासाठी देखील त्यांनी वेळ दिलाय. त्यांच्या शेड्यूलमध्ये खरं तर काही वेळ खरं तर शरीरासाठी देखील त्यांनी दिलाय. आणि खरं तर मी अगोदरच सांगितलं, आमदार साहेबांचे कमीत कमी 2 राऊंड या मैदानावरती हमखास होतात. क्रिकेटचाही आनंद घेतात, ग्रामस्थांशी चर्चाही करतात. आगामी काळामध्ये कुठला प्लॅन आपल्या परिसरामध्ये आणायचा आहे, कुठल्या प्रकारचं काम करायचं. अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेलं व्यक्तिमत्व आहे. 21 थाबा आहेत. दूध का दूध, पाणी का पाणी. तिसरे पंच बेची आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम पंच वरुण बुर्ला सर. आणि वरुण बुर्ला सरांनी कळवलंय, चेंडू सुरक्षितरित्या अडवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये 1 विकेट देखील आली आहे. वरुण सर, आत्ताची धाव आहे किंवा नाहीये? पांडा सर, फक्त रनआउटची विकेट आली आहे. बघा इकडे या चेंडूवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मित्रांनो. खरं तर बघा, आज सोमा होळकर जाईल तिथं सोनं करतोय. जळी तळी काष्टी पातळी, फक्त एकच चर्चा आहे, सोमा होळकर. सोमा होळकर गोलंदाजी देखील चांगली केली, फलंदाजी देखील चांगली केली. आता क्षेत्ररक्षणाची जबाबदारी होती तेही चांगली केली. खरं तर आजच्या दिवसातील हा अप्रतिम फिल्डिंग म्हणावी लागेल. खरं तर ज्याने क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं. यापूर्वी मला वाटतं सोनू पवारने देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. अगदी जर सामन्याचं वर्णन आपण पाहिलं, 11 चेंडूंचा खेळ इकडे शिल्लक होता आणि 43 धाबा करायच्यात. खरं तर काहींनी अंदाज लावला होता की सोमनाथ व्हाईस 11 सहज सोप्या पद्धतीने धाबा जमवू शकते, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचे 10 चेंडू आणि अजूनही 42 करायच्यात. 10 चेंडू 42चा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी युवा टॅलेंट ओम आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. इट्स अ व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. खरं तर गोलंदाजाची ॲक्शन
गोलंदाजीचं फिजिकल फिटनेस आपण जर पाहिला, कडा शहरातील सिद्धू जाधव खरं तर लकी खेळाडू जो अल्पावधीत इंडिया कप खेळला तो खेळाडू सिद्धू जाधव, आणि या खेळाडूची शरीरयष्टी आपल्याला अगदी सारखी पाहायला मिळते. चौकार इकडे मैदानाच्या आतमध्ये आला आहे आणि या चौकाराच्या माध्यमातून 27 धावा. खरं तर सिद्धू जाधवला लकी खेळाडू का म्हणेल, जो नुकताच मागील वर्षी सीझनला आला आणि 6 महिन्यात ज्या स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडूंची काहीचे आयुष्य गेले, परंतु या खेळाडूने 6च महिन्यात इंडिया कप असेल, ITCFची स्पर्धा असेल खेळून दाखवले आणि नुसत्या खेळला नाही तर आपल्या नावाची चमक देखील दाखवली आहे. आज कृष्णा सर आपल्याला या मैदानावरती बघायला मिळतील. खरं तर कृष्णा पवार या नावाची चर्चा अखिल भारत विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच एक पुन्हा एकदा हा बॉल निश्चितच कृष्णा पवार सरांची जशी मॅच सुरू होणार ना मित्रांनो, खरं तर त्या मॅचच्या अगोदरच बक्षीस येत आहेत. सौरभ पवार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला कृष्णा सरांच्या 100 रुपयांचं बक्षीस आहे. त्याची अनाउन्समेंट या ठिकाणी होतीये. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. अनिश आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 27 धावसंख्येवरती 6 गडी जे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 27 धावसंख्येवरती 6 गडी इकडे बाद आहेत. एस्केप फ्रूट वेळापूर काय जबरदस्त कमबॅक केलंय. खूप चांगलं कमबॅक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं. निश्चितच एस्केप फ्रूट या संघाचं मात्र कौतुक करावं लागेल. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅचमध्ये धमाकेदार कामगिरी आहे. अखूट टप्प्याचा बॉल होता, खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एका विकेटचं पतन. एका पाठोपाठ एक विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 5चा खेळ कंप्लीट झालाय. अंतिमचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बरंचसं मोठं आव्हान आहे. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. कोण आहे बॅट्समन? 6 चेंडू आणि 37 धावा. 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार आले तर सामना आपल्याला पाहायला मिळेल सुपर डुपर सुपर ओव्हर. सुपर ओव्हर नक्कीच पाहायला मिळेल. मैदानावरती पाहायचंय इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी होतीये. गोलंदाजी मार्कवरती अंतिमचं षटक टाकण्यासाठी उदय माने देशमुख साहेबांना आपण इकडे पाहतोय. उदय माने देशमुख याच परिसरातील आहेत. एक चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा. यानंतर अजून भरपूर मॅच शिल्लक आहेत. 27 धावा आहेत. 7 गडी देखील इकडे बाद होताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. निश्चितच व्हाईट बॉलची घोषणा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 36 धावा. मित्रांनो 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले तर आणि तरच हा सामना जिंकू शकते सोमनाथ वाईस 11. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. प्रयत्न केलाय, बॉलला उडवलंय उंच आकाशात. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मोठ्या खेळीचा अंत इकडे होतोय. खरं तर बाप्पू मुंगुसकर यांना मात्र इकडे आपण बाद होताना पाहिलंय. अतिशय सुंदर असे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे अतिशय सुंदर असे टी शर्ट उपलब्ध झाले. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, वेळापूर, ज्ञानेश्वरजी चांदकर, सीतारामजी मदने, दत्तात्रयजी मदने साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक असे किट. मॅन ऑफ द सिरीज याही पुरस्कारासाठी आकर्षक असे पारितोषिक. ओम कंस्ट्रक्शन वेळापूर
दीपकजी सावंत यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले. अनेक अनेक पारितोषिक आहेत खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले आहेत. अंतिम टप्प्यात आलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच चांगला खेळ आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. 28 धावफलकावरती आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. तत्पूर्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये एकच धाव प्राप्त होतीये. तिसऱ्या पंचांची इकडे मदत घेतली गेली आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण पोहोचतोय. काय डिसिजन येतोय पाहावं लागेल. असंख्य प्रेक्षक इकडे आमच्या समोर जोडलेले आहेत. पंच वरुण बुर्ला सर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. सुरक्षितरित्या आहेत, सेफ आहेत खेळाडू. पंचांचा डिसिजन इकडे येतोय. कृष्णाच्या बर नक्कीच आपण पाहतो इकडे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय. अंतिम टप्प्यात आलेला खेळ आहे. 2 चेंडू 35 धाब्यांची गरज आहे. कृष्णा पवार यानंतर ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि कृष्णा सरांच्या आणि अक्षय बोडरेच्या शतकी खेळीसाठी प्राध्यापक रोहित देशमुख सरांच्या वतीने 5,000 रुपयांचं बक्षीस असेल. फटका खूप चांगला सजवलाय. या फटक्यावरती 4 धाब्यांची मोहर देखील आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. 1 चेंडू 31 धाब्यांची गरज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि पुढच्या टीम लगेच आत मी फील्डिंग लावायला सांगा. मी जातो आत कारण का संपू किती टॉस कोणी घेतलाय. पुन्हा एकदा हा बॉल अप्रतिम कॅच आहे. आणि याच बरोबरीत अगदी जर पाहिलं आपण अंतिमच्या बॉलवरती देखील 9 विकेट गमावल्या आणि मित्रांनो दमदार विजय साकार केला या मॅच मध्ये. एसके फ्रूट वेळापूर संघाने सामना जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. एसके फ्रूट संघाने सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हाही पुरस्कार आपण देणार आहोत. तर या मॅचचा हिरो नो डाऊट पिरळे गावचा सुपरस्टार SRPF जवान सोमा होळकर सर, ज्यांनी 2 षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करत भल्या भल्यांना गार केलं मैदानाच्या आतमध्ये. या मॅचचा सोमा होळकर सरांना जातोय सामनावीराचा पुरस्कार. खूप चांगला खेळ पाहायला मिळालाय. तर मित्रांनो यानंतरची एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मात्र आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, बघत राहा, ऐकत राहा. मदिना टेस्टी चायनीज सेंटरचे मालक जहांगीर भाई अत्तार यांच्या वतीने पारितोषिक आलंय. सोमा होळकर यांच्यासाठी 100 रुपये आणि त्याचबरोबरीत रशीद भाई दरवेशी यांच्यासाठी 100 रुपये. दोन्ही खेळाडूंना विनंती